नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिराती सुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्क सुद्धा दिला जातो, तुमचा होमवर्क तपासला जातो, तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहूया घातांक. आजचा आपला पहिला घटक असणार आहे घातांक. विद्यार्थी मित्रांनो, घातांक हा घटक स्कॉलरशिप व NMS या दोन्ही परीक्षेसाठी महत्वाचा आहे. म्हणजे NMS परीक्षेमध्ये सुद्धा घातांक या घटकावर डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीनं 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा घातांक या घटकावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग त्यानंतर तुमची पोलीस भरती असेल, TET असेल, कोणती भरतीची परीक्षा असेल त्या भरतीच्या परीक्षेमध्ये सुद्धा घातांक परीक्षेवर प्रश्न हमखास विचारले जातात. ठीक आहे. आता बघूया घातांक. घातांक म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. कोण सांगू शकेल का मला घातांक म्हणजे काय? घातांक त्याला इंडायसेस किंवा इंडेक्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. घातांक म्हणजे काय मला कोणी सांगू शकेल का? सर स्क्रीन दिसत नाही. अनम्यूट करून सांगा. हा सांग साई. सर आपण म्हणतो की 5चा घन किंवा 5चा तिसरा घात बर मग गुणाकार करतो 3 हा आपण इंडायस असं त्याला म्हणत असतो. बर ठीक आहे. आपण बघूया घातांक म्हणजे काय. त्याची घातांकाची व्याख्या सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. लोअर हँड करा. मी माझी PPT ऑन करतोय. हा, घातांक म्हणजे काय रे? घातांक हा कसा लिहितात, घातांकाचं वाचन कसं करायचं, या सर्व बाबी आता आपण बघूया. ठीक आहे. सुरुवातीला आपण घातांक म्हणजे काय हे बघूया. आता समजा ए ही कोणती परिमेय संख्या आहे. समजा ए ही काय आहे? ए ही कोणती परिमेय संख्या आहे? ही जी ए लिहिले ही कोणतीही परिमेय संख्या असणार आहे. ठीक आहे. आणि यम ही नैसर्गिक संख्या असणार आहे. बघा, ए ही कोणती परिमेय संख्या आणि यम ही काय नैसर्गिक संख्या असली पाहिजे. हा, तर ए असा जर गुणाकार असेल आणि त्याचा घातांक म्हणजे हा जो गुणाकार जो आहे हा ए गुणिले हा यम वेळा गुणाकार केला असेल, एचा गुणाकार हा यम वेळा केला असेल तर त्याचा हा जो गुणाकार आहे तो एचा यमवा घात या स्वरूपात लिहितात. म्हणजेच एचा यमवा घात म्हणजे याचा अर्थ काय? एचा यमवा घात किंवा ए रेस टू यम. सेमी इंग्लिश विद्यार्थी, ए रेस टू यम म्हणजे काय? ए गुणिले ए इकडपर्यंत ए गुणिले यम वेळा एचा घात यम जो आहे यम वेळा ए गुणाकार करायचा असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी ए हे जे आहे ए ही परिमेय संख्या आहे. ए ही परिमेय संख्या म्हणजे याचा अर्थ 5/7 सुद्धा असू शकते, म्हणजे अपूर्णांक सुद्धा असू शकतो. ओके. मग ही जी ए ही परिमेय संख्या आहे या ए या परिमेय संख्येला पाया असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला बेस असं म्हणतात, मराठीत त्याला पाया म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला बेस असं म्हणतात. आणि यम ही जी संख्या आहे, यम ही जी नैसर्गिक संख्या आहे याला घातांक असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? घातांक असं म्हणायचं. त्याला इंग्लिशमध्ये इंडेक्स असं म्हणतात. समजते इथपर्यंत?
हो सर. समजा एचा एकवा घात असेल, एचा एकवा घात, एचा एकवा घात याचा अर्थ काय रे, एचा एक वेळेस गुणाकार, हा एचा एकवा घात ए असं लिहितात. समजा पाचचा तिसरा घात असेल, पाचचा तिसरा घात किंवा इंग्लिशमध्ये त्याला वाचन करायचं झालं तर 5 रेस टू 8, सॉरी 5 रेस टू 3 असं जर म्हटलं तर ते कसं लिहितात, 5 रेस टू 3 हे 5 × 5 × 5, पाचचा तिसरा घात आहे त्यामुळे पाचचा गुणाकार 3 वेळेस करायचा. अशा पद्धतीनं हा घातांक लिहिला जातो. याने 5 हा बेस आहे, 3 हा इंडेक्स आहे. सर समजते म्हणजे इथपर्यंत? हो सर. हो सर. पुढे आपण जाऊया. आता आपल्याला बघायचे घातांकाचे नियम बघायचे. ठीक आहे. आता पहिला नियम, घातांकाचा पहिला नियम काय सांगतोय, जर घातांकित संख्येमध्ये पाया समान असेल, आणि ह्या दोन संख्या आहेत, ए ही ए वेगळी संख्या आहे, ही म्हणजे पाया समान आहे त्यांचा, म्हणजे बेस समान आहे. हा, एचा एम वा घात आहे आणि एचा एन वा घात आहे. जर घातांकित संख्येमध्ये पाया समान असेल तर त्यांचा गुणाकार करताना नेमका नियम काय आहे? जर घातांकित संख्येमध्ये पाया समान असेल तर त्यांचा गुणाकार करतानाचा नियम काय आहे? जर घातांकित संख्येमध्ये पाया समान असेल तर त्यांच्या घातांकाची काय होते? बेरीज होते. हा पहिला नियम आहे. बघा, उदाहरण आपण एक बघूया. उदाहरण 2चा 7वा घात गुणिले 2चा 5वा घात. इथं काय पाया काय आहे रे? इथं पाया आहे 2. पाया काय आहे? 2. पहिल्या घातांकित संख्येचा पाया 2 आहे आणि घातांक 7 आहे. दुसऱ्या घातांकित संख्येचा पाया 2 आहे आणि घातांक 5 आहे. मग या घातांकाचा गुणाकार दिलाय, या घातांकित संख्येचा काय विचारलंय? गुणाकार विचारले. तर घातांकित संख्येचा गुणाकार करत असताना काय करायचं आहे? तर पाया समान ठेवायचा आहे, घातांकाची बेरीज करायची आहे. म्हणजे 7/5 म्हणजे 2चा घातांक काय येणार आहे? 12 येणार आहे. पहिला नियम समजतोय सगळ्यांना? हे नियम तुम्हाला 7वीला झालेले आहेत. हा, हो सर. मग पुढच्या नियमाकडे आपण जाऊया. पुढचा नियम आपण बघूया. आपण दुसरा नियम बघूया, घातांकाचा दुसरा नियम. ठीक आहे. समान पाया असलेल्या घातांकीय संख्यांचा भागाकाराचा नियम. आता हा पहिला गुणाकाराचा नियम बघितला, आता भागाकाराचा नियम बघूया. भागाकाराचा नियम. कंडिशन काय आहे यामध्ये? कंडिशन समान पाया असला पाहिजे. पाया कसा असला पाहिजे? समान. आता बघा, ए ही कोणतीही शून्यतर परिमेय संख्या आहे. शून्यतर परिमेय संख्या म्हणजे शून्य सोडून कोणतीही परिमेय संख्या आहे. आणि एम व एन हे धनपूर्णांक असतील. म्हणजे एम व एन कसे असतील? धनपूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असतील. धनपूर्णांक असतील. धनपूर्णांक याचा अर्थ काय? एम व एन हे पॉझिटिव्ह नंबर्स असतील. तर तर जर एम हा घातांक मोठा असेल एन पेक्षा, तर भागाकाराचा नियम काय होतो? एचा एम वा घात भागिले एचा एन वा घात. यामध्ये कंडिशन काय दिली? यामध्ये कंडिशन अशी सांगितली, एम हा मोठा आहे एन पेक्षा. हा, तर याचा भागाकार होत असताना काय होतो? घातांकाची वजाबाकी होते, एम वजा एन. ठीक आहे. आता एक उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल हा नियम. ठीक आहे. मी घेतलं 3चा 7वा घात भागिले 3चा 4था घात. आता इथं बघा, इथे यम काय रे? इथं या उदाहरणामध्ये यम काय आहे? 7 ही यम आहे आणि एन काय आहे? 4 ही एन आहे. मग यम मोठा आहे का एन मोठा आहे या उदाहरणामध्ये? सांगा. यम. यम मोठं म्हणजे 7 मोठा आहे. हा, म्हणजे पहिला घातांक मोठा आहे म्हणून काय करायचंय? पाया समान घ्यायचा आहे आणि घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची डायरेक्टली. 7 + 4 बरोबर 3चा काय येतो? तिसरा घात. हा नियम समजतोय सगळ्यांना? हो सर. हो सर. हा, पुढे आपण जाऊया पुढच्या नियमाकडे. पुढचा नियम आपण बघूया, घातांकाचा दुसरा नियम. ठीक आहे. भागाकाराचा दुसरा नियम. जर यम लहान आहे एन पेक्षा, जर एम पेक्षा लहान असेल तर कोणता नियम लागू पडतो? लक्ष इकडे द्या. हा, एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन. ठीक आहे. तर त्याचा नियम आहे 1/1 ए⁻n वजा एम. कोणता लागू पडतो? 1/ए⁻n वजा एम. म्हणजे काय आहे बघा, लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो. एक उदाहरण बघूया. 2चा घातांक 5वा आहे भागिले 2चा घातांक 9वा आहे. उदाहरण बघतोय. आता इथे एम मोठा आहे का एन मोठा आहे रे?
यन यन मोठा आहे म्हणजे 9 मोठा आहे. म्हणजे भागाकारातल्या ज्या संख्येत आपण भागतोय त्या भागणाऱ्या संख्येचा घातांक मोठा आहे. बरोबर आहे. म्हणून काय करायचंय, म्हणून याचं उत्तर काढतं नियमानुसार काय म्हणते, 1 छेद ए रेस टू यन, यन आहे 9 वजा यम, यम आहे 5. म्हणजे काय आलं, 1 छेद ए रेस टू 4 आलं. समजतंय? यायचं नाही इथपर्यंत कुणाला? नाही सर. ओके. हा, आता बघूया, जर यम आणि यन हा घातांक समान असेल, जर जर घातांकी संख्येचा यम व यन हा घातांक समान असेल तर त्यांचा भागाकार कसा होऊ शकतो. हा, जर ए रेस टू यम भागिले ए रेस टू यन, हा, आणि काय आहे, यम आणि यन कसं समान आहे तर त्यांचा भागाकार काय असतो, 1 असतो. काय असतो, 1 असतो. चालेल. एक उदाहरण बघून बघूया. हा, तर 4 चा घातांक 3 भागिले 4 चा घातांक 3 असं जर समान पाया असेल आणि समान घातांक असेल तर त्याचं उत्तर काय असतं, 1 असतं. समजते इथपर्यंत? आपण गुणाकाराचा व भागाकाराचा नियम बघितलाय. कुणाला काही अडचण आहे का इथपर्यंत, विचारा. नाही सर. नाही सर. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. हा, हे तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे लिहून घेण्यापेक्षा, हे तुमच्या 8वी स्कॉलरशिपच्या पुस्तकात सुद्धा आहे लिहून घेण्यापेक्षा. ठीक आहे. हा, आपण जाऊया तिसऱ्या नियमाकडे. ही ड्रॉइंग मी क्लिअर करतोय. घातांकाचा तिसरा नियम म्हणजे घातांकित संख्येच्या घाताचा नियम. काय बघायचं आपल्याला, तिसरा नियम काय बघायचं, घातांकित संख्येच्या घाताचा नियम बघायचा आहे. बघा, समजा ए ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या आहे. समजा ए ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या आहे. ए या संख्येचा घातांक यम आहे. ए या संख्येचा घातांक आहे यम आहे. आणि ए रेस टू यम चा घातांक यन आहे, म्हणजे कंसाचा घात सुद्धा यन आहे. तर काय होतो, तर हे जे कंसातले घातांक आहेत त्यांचा गुणाकार होत असतो. याला म्हणायचं घातांकित संख्येच्या घाताचा नियम. ए रेस टू यम ही घातांकित संख्या आहे, ए रेस टू यम चा घात दिला यन वा, तर त्यावेळेस काय होतो, त्या घातांकाची काय होत असते, गुणाकार होत असते. समजते? एक उदाहरण बघूया. आम्ही घेतलं 12 चा वर्ग कंसाचा तिसरा घात. आता हे सोडवताना कसं करावं लागेल, तर 12 2 गुणिले 3, 12 2 गुणिले 3 काय येतं, 6, 12चा 6वा घात, अशा पद्धतीने. ओके. आता आपण जाऊया चौथ्या नियमाकडे, संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा नियम. समजा ए व बी या कोणत्याही 2 संख्या आहेत, ए व बी या कोणत्याही 2 परिमेय संख्या आहेत. आतापर्यंत आपण एकच संख्या घेतली, 2 संख्या घेतोय. ए व बी ह्या कोणत्याही 2 परिमेय संख्या आहेत, कोणत्याही 2 रॅशनल नंबर आहे. आता दोघांचा घातांक यमच आहे. ए व बी ह्या वेगवेगळे 2 संख्या आहेत आणि दोघांचा घातांक आहे यम. यम ही नैसर्गिक संख्या आहे. तर त्यांचा गुणाकार होत असताना नियम काय आहे, ए गुणिले बी यांच्या गुणाकाराचा घात यम आहे. बघा, ए गुणिले बी यांच्या गुणाकाराचा घातांक यम आहे. तर काय होतं, तर ए चा यम वा घात गुणिले बी चा यम घात. जर ए आणि बी यांच्या गुणाकाराचा घातांक यम असेल तर त्या नियमानुसार काय होतं, ए चा सेपरेटली तो यम वा घात असतो, गुणिले बी चा तो सेपरेटली यम वा घात असतो. येते लक्षामध्ये? आपण उदाहरण बघूया. उदाहरण बघितलं तर तुम्हाला अधिक समजेल. ठीक आहे. काय उदाहरण आहे, 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 कंसाचा चौथा घात आहे. याचा अर्थ काय झाला, तर या गुणाकाराचा, या 2 संख्यांच्या गुणाकारांचा घात चौथा दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो 3 चा चौथा घात गुणिले 2 चा चौथा घात. येते लक्षामध्ये? माना हलवा तुम्ही, दिसतंय मला. पुढे आता बघूया, आपण 4 नियम बघितले. आता आपण 5व्या नियमाकडे जाऊया. जर ए व बी यांचा गुणाकार असेल तर काय नियम आहे ते आपण चेक केलं. तर ए व बी या संख्येचा भागाकार असेल, जर ए व बी या संख्येचा भागाकार असेल व ए छेद बी या स्वरूपात जर कोणती संख्या असेल तर घाताचा नियम काय आहे. लक्षात घ्या, ए व बी
कंसाचा यमवा घात असेल, ए व बी कंसाचा यमवा घात असेल, तर या भागाकाराचा किंवा या अपूर्णांकाचा नियम होतो ए चा यमवा घात छेद बी चा यमवा घात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण बघूया. उदाहरण बघता आपण बघतोय 2/7, 2/7 चा चौथा घात. याचा अर्थ काय आपल्याला घ्यावा लागेल? याचा अर्थ आपल्याला असा घ्यावा लागेल 2 चा चौथा घात 2/4 डिवाइड बाय 7/4. ठीक आहे. 2/4 डिवाइड बाय 7/4. 2 चा चौथा घातांक भागिले 7 चा चौथा घातांक. समजते सगळ्यांना? व्हिडिओ ऑन करून ठेवायचं सगळ्यांनी बरं का. जे नवीन विद्यार्थी आले, आज दुर्वा असेल नवीन विद्यार्थी, गोपीचंद असेल, हा त्यानंतर अजून नवीन कोण आले, व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. आर्यन दररोज क्लासला यायचं. काकाच्या गावाला गेलं असलं तरी लिंक मागून घ्यायची. हा ठीक आहे. आता इथून पुढे आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. पुढचं उदाहरण बघूया आपण. ओके. पाच पाच नियम बघितले. आता 6वा नियम बघतोय. जर कोणत्याही संख्येचा घात 0 असेल, जर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर काय काय होतो? समजा ए आहे, ए चा घातांक काय आहे? 0 आहे. ए चा घातांक 0 आहे तर त्याचा नियम काय होतो? ए चा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1च असतं. कोणतीही संख्या घ्या, 2 चा घातांक 0 जरी म्हणलं तर उत्तर 1च आहे. 100चा घातांक 0 जरी म्हटलं तर उत्तर काय असतं? नेहमी 1च असतं. ह्या नियमावर खूप उदाहरणं विचारली जातात. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. या उदाहरणावर खूप प्रश्न विचारले जातात आणि या उदाहरणाचे प्रश्न हे खूप सोपे असतात या 6व्या नियमावरचे. ठीक आहे. भूमिका स्क्रीनशॉट घे. येस सर. हा तर या नियमावरचे उदाहरण खूप विचारले जातात आणि ते खूप सोपे असतात, फक्त ट्रिकी असतात. ते फक्त सोडवायला तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा की रे, व्हिडिओ ऑफ करून का बसताय? ठीक आहे. आता आपण बघूया घातांकाचा 7वा नियम. जर एखाद्या ऋण घातांकाचं धन घातांकात रूपांतर करायचं असेल तर काय करायचं? समजा a⁻m हा ऋण घातांक आहे, म्हणजे a⁻m ए चा वजा m घात आहे. जर मला धन घात करायचा आहे, हा जो वजा घात आहे ना याला मला काय करायचंय? धन करायचंय. हा जो निगेटिव्ह घातांक आहे, निगेटिव्ह इंडेक्स आहे, याला मला पॉझिटिव्ह इंडेक्स करायचं. तर काय करावं लागेल? तर याला 1/a छेदामध्ये लिहायचं. 1/m हा झाला पॉझिटिव्ह इंडेक्स, हा झाला धन घातांक. जर तुम्हाला असं दिलं असेल, जर तुम्हाला असं दिलं असेल 1/1 ए चा m घात वजा m घात, आता याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर तुम्ही कसं कराल? तर ह्या छेदाला अंशात लिहा. ए चा m घात हा त्याला हा त्याला पॉझिटिव्ह इंडेक्स ए चा m घात. ठीक आहे. समजतंय? म्हणजे घातांकी संख्येचा ऋण घात असेल तर तो कसा काढायचा? हो सर. ओके. समजते दुर्वा? हो सर. ओके. आपण 7 नियम बघितले घातांकाचे. आता आपण म्हणजे पुढच्या सर नियमांकडे एक जाऊया. चेक ठीक आहे. घेतल्यावर आता clear करायचं का AM? घातांकी संख्येचा गुणाकार व्यस्त असतो का सर? जसं आपण गुणाकार व्यस्त बघितले, अगदी त्या पद्धतीनं घातांकित संख्याचा पण गुणाकार व्यस्त असतो का? हो, घातांकित संख्येचा गुणाकार व्यस्त असतो. तो कसा असतो ते पण आपण बघूया. मी माझी ड्रॉइंग क्लिअर करतोय. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, ए ही घातांकी संख्या आहे. ए चा घातांक काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. ए चा घातांक काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. मग ए चा 1वा घात याची गुणाकार व्यस्त घ्या, म्हणजे काय झालं? ए चा वजा 1वा घात ही झाली गुणाकार व्यस्त. तर अजून एक उदाहरण बघूया. 2चा 3रा घात या संख्येची गुणाकार व्यस्त घ्या, या घातांकी संख्येची गुणाकार व्यस्त घ्या. तर ए चा वजा 3वा घात ही 2चा वजा 3वा घात ही झाली याची गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त कधी म्हणतो? ज्यावेळेस त्या दोन संख्याचा गुणाकार 1 येतो, तर त्यावेळेस त्या दोन संख्यांना एकमेकांची आपण गुणाकार व्यस्त म्हणत असतो. आपण चेक करून बघूया यांचा गुणाकार 1च येतोय का? बघा 2चा 3रा घात याची गुणाकार व्यस्त मी सांगितलं. 2चा वजा 3रा घात ही याची गुणाकार व्यस्त आहे. मग यांचा गुणाकार काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. बरोबर का नाही? मग 2चा आता जर गुणाकाराच्या घातांकाच्या गुणाकाराच्या नियमानुसार आपण केलं तर घातांकाची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. 3 वजा 3, 3 वजा 3 काय येतं? 2चा 0वा घात येतं. आणि 2चा 0वा घात म्हणजे काय? आपल्या 6व्या नियमानुसार कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल तर उत्तर काय असतं? 1 असतं.
याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, 2चा तिसरा घात या घातांकी संख्येची गुणाकार वस्तू गुण संख्या कोणती आहे? 2चा वजा तिसरा घात. कोणत्याही दोन घातांकित संख्येच्या गुणाकार व्यस्तांचा गुणाकार हा काय असतो? 1 असतो. समजतंय? माना हलवा सर तुम्ही तिथे दिसताय मला. कसं काय आलं? हा, आता पहायचं विद्यार्थी मित्रांनो, घातांकी संख्याचं विस्तारित रूपात लेखन कसं करायचं हे सुद्धा शिकून घ्यायचंय. आपण डायरेक्टली इनडायरेक्टली आपण शिकलोय, वर्गमूळ थोडंफार शिकलोय आपण. ठीक आहे, वर्गमूळ या टॉपिक मध्ये आपण पुन्हा एकदा शिकून घेऊया. ठीक आहे, आता बघा घातांकी संख्या 10च्या घातांकाच्या स्वरूपात संख्या कसं लिहायच्या. समजा 1 असेल, फक्त 1 ही किंमत लिहायचं आहे. 1 ही किंमत तुम्हाला घातांकी संख्येच्या स्वरूपात दाखवायचं असेल तर कसं लिहायचं? 10च्या स्वरूपात 10चा शून्यवा घात द्यायचं. 10चा शून्यवा घात याचा अर्थ काय असतो? 1च असतो. ठीक आहे, आता मला सांगायचंय 10 ही संख्या मला घातांकित स्वरूपात लिहायचं आहे. मी कसं लिहिणार? 10चा 1वा घात. 10चा 1वा घात म्हणजे काय? 10चा 1 वेळेस गुणाकार म्हणजे काय झालं? 10च येतंय. बरोबर आहे? समजतंय सायली? हा, आता बघूया 100 ही संख्या मला घातांकित स्वरूपात कशी लिहायची. आता मला जर 100 या संख्येमध्ये 1च्या पुढे किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. म्हणून 10वर 2 घातांक द्या. समजतंय? ठीक आहे, आता बघूया आपण 1000 ही संख्या कशी लिहायची. 1000 या संख्येमध्ये 1च्या पुढे 3 शून्य आहे. म्हणून 1000 ही संख्या 10च्या स्वरूपात दाखवत असताना, 10च्या घातांकाच्या स्वरूपात दाखवत असताना 10वर किती शून्य द्यायचे? 3. 3 शून्य द्यायचे. समजतंय? एक मोठी संख्या घेऊया आता. 1 लाख आहे. 1 लाख मला घातांकित स्वरूपात दाखवायचं आहे. हे 1 लाख मला घातांकाच्या स्वरूपामध्ये दाखवायचं. कसं दाखवेन मी? 10 ला 10 लिहिणार. 1 वर किती शून्य आहेत? 5 शून्य. 10चा 5वा घात. ओके, तर हा विचारा. मध्ये जर शून्याच्या ऐवजी संख्या असतील तर मग घात कसे लिहायचे? नाही, हे 10चा घात 10च्या स्वरूपात असेल तर असंच लिहायचे. मध्ये जर संख्या असेल तर ते संख्येच्या स्वरूपात द्यायचे, असं नाही लिहिता येत. हा, तू असं म्हणतेस की 1 2 3 असं आहे ना, असं. हो. हा, मग हे असतील तर कसं लिहायचं? 123 ला 123 लिहा. बरोबर आहे? हे तुझे 2 शून्य आहेत, 2 शून्य. त्या 2 शून्यासाठी 10चा दुसरा घात घ्या. कळलं? हो सर. हा, अजून एक उदाहरण सांगतो. समजा त्यानंतर 4 गुणाकार करायचा ना? 3 0 0 0 असं आहे. आता ह्या घातांकी स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे. कसं लिहिणार तुम्ही? 43 ला 43 लिहा. 43च्या पुढे किती शून्य? 43 गुणिले म्हणून 10चा तिसरा घात. 43 गुणिले 10चा तिसरा घात. समजतंय? हो सर. हा, आता आपण मग सर बघूया. नंतर त्यांचा गुणाकार करायचा. बघूया की 10चा वजा घात कसा होता, किंवा 10चा वजा घात कोणत्या स्वरूपात लिहितात, किंवा अपूर्णांक 10चा कसा लिहितात. बघा 1/10. 1/10 म्हणजे अर्थ काय असतो याचा? 0.1 अर्थ असतो. 1/10 म्हणजे काय असतं रे? 0.1 असतं. बरोबर आहे? 1/10 म्हणजे बरोबर आहे का नाही? माना हलवा की. हा, आता बघा 0.1 मग घातांकी स्वरूपात कसं लिहायचं? 10चा वजा 1वा घात लिहायचं. ठीक आहे, आता मी लिहिलं 1/100. 1/100 म्हणजे 0.01. आता या पॉईंटच्या इकडे किती किती अंक आहेत? 2 अंक आहेत. म्हणून 10चा 10चा वजा घात. दुसरा घात. 10चा वजा दुसरा घात. ठीक आहे, 1/1000 याचा अर्थ होतो 0.001. सर हा, 0.01 म्हणजे जर शून्याच्या पुढे जेवढे संख्या असतील तेवढा घात घ्यायचा का? नाही, हे इथं बघा 1/100. 1/100 म्हणजे काय रे? तर 1 वर 2 शून्य आहेत म्हणून 10चा वजा दुसरा घात होतो. छेदात आहे म्हणून वजा दुसरा घात लिहिला. किंवा असं समजा तुम्ही 0.01 त्या पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक आहेत म्हणून 10चा वजा दुसरा घात. हा, मी असं तेच समजा. म्हटलं. ठीक आहे, आता बघा हे तिसरं उदाहरण आहे. 1/1000. 1/1000 ला आपण कसं लिहितो दशांश अपूर्णांकामध्ये? 0.001. त्या पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 3 अंक आहेत म्हणून 10चा वजा तिसरा घात. समजतंय? हो सर. हो सर. सर मला एक शंका आहे. हा विचारा. म्हणजे मागच्या उदाहरणात ते घात गुणाकार व्यस्त होते ना, मग तिथं 2चा वजा तिसरा घात दिला तर मग त्याचा गुणाकार व्यस्त 2चा
अधिक धन तिसरा घात अधिक तिसरा घाताचा गुणाकार बसतो. हा कळलं? गुणाकार व्यस्त घेताना फक्त घातांक काय करायचा, वेगळा घ्यायचा. ठीक आहे. आता बघा ए या संख्येचे एनवे मूळ काढा म्हणलं असेल तुम्हाला. बघा ए या संख्येचं एनवे मूळ म्हणलं असेल, ए या संख्येचे एनवे मूळ असं म्हटलं असेल तर ते कसं दाखवायचं? ए या संख्येचे एनवे मूळ म्हटलं, ए या संख्येचं 1/n अशा पद्धतीने दाखवायचं. ठीक आहे. थोडं समजावून सांगतो. समजा ए या संख्येचे वर्गमूळ म्हणलं, ए या संख्येचे वर्गमूळ म्हणलं, ए या संख्येचे वर्गमूळ कसलं मूळ आहे? हे वर्गमूळ. वर्ग म्हणजे काय असतं? 2 असतं. वर्ग म्हणजे काय असतं? 2 असतं. मग ए या संख्येचं वर्गमूळ कसं दाखवतात? घातांकित स्वरूपामध्ये ए बरोबर 1/2 दाखवतात. ठीक आहे. ए या संख्येचं घनमूळ, ए या संख्येचं घनमूळ कसं दाखवतं घातांकित स्वरूपामध्ये? ए या संख्येचं घनमूळ a⁻³ दाखवतात. किंवा ए या संख्येचे 5वे मूळ, ए या संख्येचे 5वे मूळ म्हटलं मी, कसं दाखवतील ते? a⁻1/5 दाखवतील. समजतं इथपर्यंत? इथपर्यंत समजते सगळ्यांना? हो सर. हो हो सर. तुला काही अडचण नाही? नाही. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली उदाहरणाकडे जाऊया. ठीक आहे. आता उदाहरणं पाहत असताना आपण काय करूया? टप्प्याटप्प्याने उदाहरणं घेऊया, म्हणजे टाईप वाईज उदाहरणं घेऊया. टाईप वाईज उदाहरणं घ्यायचे का स्वाध्याय क्रमानं सोडून दाखवायचं आहे? कसं करायचं सांगा? स्वाध्याय स्वाध्याय क्रमानं सोडून दाखवायचं आहे. नको सर, टाइप वाईज घ्या. टाईप वाईज घेतलं तर उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा, स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवा. नको सर, टाइप बाय. हा, टाईप वाईज जर घेतलं तर स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवाल. ठीक आहे. मग स्वाध्याय तुम्ही स्वतः सोडवायचं, त्यातले डाऊट्स मी घेतो. बरं, जे स्वाध्यायामध्ये जे प्रश्न तुम्हाला येणार नाहीत ते प्रश्न मी सोडून दाखवतो. ठीक आहे. आपण टाईप वाईज घेऊया. आज तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. त्या होमवर्क मध्ये घातांकाचा व्हिडिओ देणार आहे. ठीक आहे. आज एक होमवर्क देणार आहे, त्या होमवर्क मध्ये घातांकाचा व्हिडिओ देणार आहे. ठीक आहे. तो तुम्ही पाहायचा आहे, रेकॉर्डिंग व्हिडिओ घातांकाचा. ओके. टॉपिक शोधतोय मी घातांक. आता आपण उदाहरण प्रकार वाईज बघूया, प्रकार वाईज जाऊया. ठीक आहे. पहिला प्रकार, टाईप वाईज घेतोय आता आपण. टाईप फर्स्ट. तुम्ही सुद्धा असं टाईप वाईज लिहा. आता इथून पुढे सगळे घटक जे आहेत ते आपण टाईप वाईजच घेणार आहोत. इथून पुढे सगळे घटक टाईप वाईज. म्हणजे तुम्ही कोणतीही भरतीची परीक्षा द्या, कोणती तलाठी भरती द्या, पोलीस भरती द्या, शिक्षक भरती द्या, कोणत्या परीक्षेचं तुम्हाला उदाहरण आलं पाहिजे. फक्त स्कॉलरशिप येण्यामुळेच नाहीये. ठीक आहे. कुठल्याही परीक्षेतलं तुम्हाला एमपीसीचं, इव्हन एमपीसीचं उदाहरण सुद्धा तुम्हाला सुटलं पाहिजे. हे या पद्धतीने आपण घेतोय. ओके. हा, तर पहिला प्रकार आहे आपला घातांकाचा. पहिला प्रकार आहे बघा, पहिला प्रकार आहे घातांकाचा गुणाकार. घातांकित संख्येचा गुणाकार हा पहिला प्रकार आहे. 2चा तिसरा घात गुणिले 2चा शून्यवा घात कंसामध्ये 4चा शून्यवा घात वजा 3चा शून्यवा घात बरोबर किती? तर पहिल्यांदा काय करावं लागेल सांगा? तर कंस सोडवावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? कंस सोडवावं लागणार आहे. पहिल्यांदा कंसातल्या घातांकित संख्येच्या किमती काढाव्या लागणार आहेत. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का गोपीचंद? समजते ना? हा, तर बघा आता कंस सोडतो मी. बोला 2चा तिसरा घात गुणिले 2चा शून्यवा घात. 2चा शून्यवा घात म्हणजे काय रे? एक. हा, कंसात 4चा शून्यवा घात म्हणजे काय रे? एक. 3चा शून्यवा घात म्हणजे काय रे? कंस सोडवा. 2चा तिसरा घात गुणिले 1 वजा 1 काय येतं रे? 0. 1 वजा 1 काय येतं निष्ठा? 0 येतं. आणि 0 कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं? 0. आपलं उत्तर काय आलं? 0. सोपं गणित आहे का अवघड गणित आहे?
सोपं की नाही? असून देतो प्रश्न जास्त विचारतो. लिहून घ्या. लिहिलं सर. ठीक आहे, याच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे, याच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, ते गुणाकार होता इथे भागाकार घेतो फक्त. 3चा चौथा घात भागिले 3चा दुसरा घात 5चा शून्यवा घात वजा 3चा शून्यवा घात. सोडवा. सोपं आहे खूप. जर उत्तर शून्य येते. हो, सर शून्य आलं येतं. उत्तर. उत्तर शून्य उत्तर आहे. प्रश्न बघितल्या पाहिजे तुम्हाला उत्तर कळायला पाहिजे. उत्तर काय येते प्रश्न बघितला की तुम्हाला उत्तर कळायला पाहिजे. उत्तर काय येते. ठीक आहे, उत्तर काय आलं? 0 आलं. कसं येतं ते पण दाखवतो. 3चा चौथा घात भागिले 3चा दुसरा घात. ठीक आहे, 5चा शून्यवा घात म्हणजे 1, 3चा शून्यवा घात म्हणजे काय झालं? 1 झालं. ठीक आहे, इथपर्यंत समजते. दुसरी स्टेप करतोय. 3चा चौथा घात भागिले 3चा दुसरा घात. 1 वजा 1 काय आलं रे? 0. 0 कोणत्याही संख्येला गुणाकार करा किंवा भागाकार करा, उत्तर काय येतं रे? 0. आता पुढचा प्रश्न घेतोय नवनीत स्वाध्याय मधला. पुढचा प्रश्न असणार आहे 8वी स्कॉलरशिप नवनीत स्वाध्याय मधले प्रश्न असणार आहेत याच प्रकारचे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेतोय. आपला चालू आहे टाईप 1. हा, पुढचा प्रश्न याच प्रकारचा नवनीत स्वाध्याय मधला प्रश्न घेतोय. 5 नवनीत स्वाध्याय 10.1 मधला 9वा प्रश्न आहे. नवनीत स्वाध्याय 10.1 मधला 10.1 मधला 9वा प्रश्न आहे हा. ठीक आहे, 5चा शून्यवा घात अधिक 6चा शून्यवा घात अधिक 3चा शून्यवा घात भागिले 5चा शून्यवा घात गुणिले 6चा शून्यवा घात गुणिले 3चा शून्यवा घात बरोबर के. तर के बरोबर किती? सोडवा बरं. तुम्ही सोडवा, तुम्हाला पण येतं. 3 येते. सर उत्तर 3 येते. बरोबर आहे. हा, बरोबर आहे. बघूया, ज्याला आलं नाही त्यांनी लक्ष इकडे द्या, ज्याला सुटलं नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, मी सोडून दाखवतोय. ठीक आहे, आता बघा 5चा शून्यवा घात म्हणजे काय रे? 1 आहे. 6चा शून्यवा घात म्हणजे काय रे? 1 आहे. 3चा शून्यवा घात म्हणजे काय रे? 1 आहे. इथपर्यंत समजतंय? हो. भागिले 5चा शून्यवा घात 1 आहे गुणिले 7चा शून्यवा घात 1 आहे गुणिले 3चा शून्यवा घात 1 आहे. वर अंशाची बेरीज 3 येते, छेदाचा गुणाकार 1 येतो. 3/1 म्हणजे काय झालं? 3 झालं. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे सर. आता पुढचं उदाहरण देतोय, ते तोंडी सांगायचं, ते सोडवत बसायचं नाही, तोंडी सांगायचं. पुढचं उदाहरण याच प्रकारचं मी देतोय, ते तोंडी सांगायचं. तोंडी थोडं मॉडिफिकेशन केले मी. 2 काय ते? 2 2 येते की 1 येते? 1/2 2/3 2/3 2/3 2/3 बर, पाहूया काय येतंय. ठीक आहे, आता सोडून बघूया आपण. 2चा शून्यवा घात म्हणजे काय रे? 1. 3चा शून्यवा घात म्हणजे काय रे? 1. 5चा शून्यवा घात म्हणजे 1. ठीक आहे, छेदामध्ये 2चा शून्यवा घात 1, 3चा शून्यवा घात 1, 3चा पहिला घात म्हणजे 3. सॉरी, हा गुणाकार आहे, गुणाकार आहे छेदामध्ये. खाली गुणाकार आहे. हा, ओके. वरती पण गुणाकार हा, वरती पण गुणाकार. वरती आपल्याला बेरीज घ्यायची आहे बरं का, खालती गुणाकार घ्यायचा आहे. थोडं लिहिताना चूक झाली माझी. प्रश्न दुरुस्त करून घ्या. वरती आहे बेरीज, खालती आहे गुणाकार. मग सर एक उत्तर येणार.
हा ठीक आहे ना. एक वरती अंशाची बेरीज झाली 3 आणि छेदाचा गुणाकार झाला 3. 3 भागिले उत्तर काय आलं? 1 आलं. 3 येते सर. काय येते? एक सर उत्तर एक येते. उत्तर येते. एक उत्तर येतं. मी प्रश्न दुरुस्त केलाय बघा. प्रश्न थोडा चुकला होता सुरुवातीला. खाली वरी गुणाकारच घेतला होता, आता वरी काय घेतलेले? बेरीज घेतलेली. ठीक आहे, कळालंय? आता थोडासा वेगळा आणि युनिक प्रश्न घेऊया, जो तुमच्या 8वी स्कॉलरशिपच्या नवनीत स्वाध्याय 10.3 मध्ये शेवटचा 7वा प्रश्न आहे. जो प्रश्न 8वी स्वाध्याय 8वी स्कॉलरशिप नवनीत स्वाध्याय 10.3 मध्ये शेवटचा प्रश्न म्हणजे 7वा प्रश्न आहे. टाईप कोणता? टाईप हाच आहे. टाईप कोणता चालू आहे? फर्स्टच. टाईप पहिलाच चालू आहे आपला. ठीक आहे, चला. जर कंसामध्ये महिरपी कंस गोल कंस 25चा वजा 3रा घात कंस बंद कंसाचा 5वा घात महिरपी कंस बंद तर 0वा घात बरोबर 13 बरोबर x. तर x बरोबर किती? 0 एक शून्य सॉरी एक सर. बरं, ठीक आहे, बघूया आता काय ते. बघूया काय ते. 0 सर. हे गणित अवघड आहे का सोपं आहे रे? सोपं. 0 बर, ठीक आहे. हा, ठीक आहे, बघूया काय ते. आता बघा, घातांकी संख्याचा गुणाकार आहे इथं. घातांकी संख्याचा काय आलं? गुणाकार. कंस आलाय, तर कंसाचं काय करायचं? घातांकी संख्येचं काय करायचं असतो? गुणाकार करायचा असतो. वजा 3 गुणिले 5 गुणिले 0 गुणिले 13. ठीक आहे. आता बघा, घातांकी संख्येचा गुणाकार केला. घातांकी संख्येच्या गुणाकारामध्ये काय आलेले? 0 आलेले. त्याच्यात सर्व घातांकाचा गुणाकार काय आला? 0 येतो. 25चा 0वा घात म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 1 आलं. पुन्हा काही डाऊट आहे ह्या प्रश्नामध्ये? नाही सर. हा, चला मग आता पुढचा प्रश्न याच पद्धतीचा, तो तुम्ही सोडवा. ठीक आहे, 1 मिनिट राहिले झूम मीटिंग संपायला. त्याच्या अगोदर हा प्रश्न लिहून घ्या. 5चा 4था घात. हा सांगतो मी. रिजॉईन व्हा, त्याच लिंकवरून पुन्हा जॉईन व्हायचं बरं का. नवीन विद्यार्थी जी लिंक सकाळी पाठवली ना, त्याच लिंकला क्लिक करायचं, परत जॉईन व्हायचं. मी हा प्रश्न पुढच्या मीटिंग मध्येच घेतो, तर हा इरेज होणार सगळं लिहिलेलं. ठीक आहे, समजलंय? हा, शिकवलेलं समजते व्यवस्थित सगळ्यांना? हो सर. हा, मग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण सांगा, तुमच्या मैत्रिणीला मित्रांना क्लास जॉईन करायला. सोनाली गायकवाड, हा, तुमच्या मैत्रिणीला पण सांगायचं का आपलं एकटं शिकून घ्यायचं. सगळ्यात पुढे आहे का नाही, पहिल्या यायचं वर्गात आहे का नाही. तुमच्या मैत्रिणीला पण सांगा. हा, तर क्लास संपेल आणि लगेच त्याच लिंक न काय करायचं, तुम्ही रिजॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, अजून एक 10 मिनिटं आपण क्लास घेणार आहोत, 10 ते 15 मिनिटं. ओके, नवीन विद्यार्थी जी लिंक आहे सकाळची, त्याच लिंकला क्लिक करून जॉईन व्हायचंय. मी एंड करतोय ही मीटिंग. ओके, ही मीटिंग मी एंड करतोय, नवीन मीटिंग मध्ये जॉईन व्हा. तुला विद्यार्थी मित्रांनो, टाईप 1 मधला हा अजून एक प्रश्न. आता काय करायचं? टप्प्याटप्प्याने काय करायचं? किमती मांडायच्या. 3चा 3रा घातला, 3चा 3रा घातच लिहा. 3चा 0वा घात म्हणजे 1. 5चा 0वा घात म्हणजे 1 वजा 3ला काहीच नाही म्हणजे नुसतं वजा 3. उत्तर 1 येत नाही बरं का, उत्तर वेगळं येते. उत्तर 1 येत नाही इथं. उत्तर 1 येत नाही, आंधळेपणाने 1 म्हणू नका. ठीक आहे, आता बघा, 3चा 3रा घात म्हणजे काय रे? 27 गुणिले 1. 1 वजा 3 म्हणजे काय? वजा 2. ठीक आहे, बरोबर. 27 1 गुणिले वजा 2 वजा 2 येतं. यांचा गुणाकार काय येतो? वजा 2 येतो. 27 गुणिले वजा 2 वजा 54. उत्तर काय आलं? वजा 54. मग आपलं एक एक लागले म्हणून एक एक सांगू नका, व्यवस्थित सोडवत चला. ठीक आहे, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा ना. व्हिडिओ ऑफ का केलाय तुम्ही? व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. आमचे काही काही पद्धती व्हिडिओ कधीच ऑन ठेवत नाहीत, कधीच ऑन नसतो, नेहमी ऑफच. हा, हर्ष समजतंय? हर्ष फाळके. आपण जाऊया टाईप नंबर 2 वर. टाईप नंबर 2 किती वाजले रे?
ठीक आहे. टाईप नंबर 2 घेऊया. टाईप नंबर 2. हा, माईक म्यूट करा, कोण असेल तर घरातला आवाज येतोय. 2चा 7वा घात गुणिले 2चा वजा 3रा घात कंसाचा 1वा घात बरोबर 32. तर x बरोबर किती? बऱ्याच जणांना हे प्रश्न खूप अवघड वाटतात, सुटतच नाही. आता तुमच्या शाळेत शिकवतील ना घातांक, त्यावेळेस हे प्रश्न शिकवतायत का बघा. हे प्रश्न शिकवतच नाहीत, फक्त पुस्तकातले प्रश्न घेतात. खरं आहे का नाही? फक्त पुस्तकातले प्रश्न घेतात, असे प्रश्न अवघड घेत नाहीत. हा, चला आता सर कसं सोडवायचा हा प्रश्न. आता हा प्रश्न सोडत असताना घातांकाचे नियम वापरायचे. काय वापरायचे आपल्याला? घातांकाचे नियम. आणि आपल्याला या प्रकारच्या प्रश्नाची प्रॅक्टिस पण घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला घातांकाचे नियम वापरतो मी. हा, इथं 2चा 2 आहे इथं. हा, बेस सारखा आहे, बेस सारखा आहे बरोबर आहे. घातांक वेगळे, घातांकाचे काय होते? बेरीज किंवा वजा किंवा बेरीज होते, फक्त इथं वजा 3 वजा 3 लिहिले मी बरोबर. x बरोबर 32. ओके, हे समजले, पहिली स्टेप समजली सगळ्यांना. आता बघा, 7 वजा 3 किती रे? 4. बाहेरचा x ला 4x बरोबर 32. आता मला सांगा, 32 या संख्येला आपल्याला 2च्या घातांकी स्वरूपात लिहायचं आहे. 32 या संख्येला आपल्याला 2च्या घातांकाच्या स्वरूपात लिहायचं आहे. आणि ते लिहिण्यासाठी 3200 अवयव पाडायचे. काय करायचं? 3200 अवयव पाडायचे, फॅक्टरायझेशन करायचं. फॅक्टर पाडायचे 3200. 2 16, 2 8, 2 सर 2चा 4था घात. 2 2 2 1. किती फॅक्टर पडले रे? 1 2 पाच. 3 4 5. किती पडले? 5 फॅक्टर पडले बरोबर आहे. मग आता काय? 2चा 4x म्हणजे 32च्या जागी मी असं लिहू शकतो का? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळेस लिहू शकतो का? असं लिहू शकतो का? लिहू शकत? लिहू शकतो ना, कारण 5 वेळेस गुणा गेलं म्हणजे 32च येणार आहे ना उत्तर. समजतं का निष्ठा? हा हा, तर 2चा 4x बरोबर 2चा ही जी 32 आहे, ही 32 संख्या मी अशी गुणाकाराच्या स्वरूपात दिली. मला ह्या घातांकी स्वरूपात लिहिताना मी कसं लिहीन? 2चा 5वा घात लिहीन. 2चा 5वा घात. बरोबर आहे. हा, समजतंय का दुर्गा? समजतंय का अक्षरा? ओके. आता बघा, दोन्हीकडे पण पाया समान आहे. पाया समान असेल तर काय समान असतो रे? पाया समान. पाया समान असेल, पाया समान असेल तर घातांक कसे असतात? समान असतं. घातांक सुद्धा समान असतात. समान. ठीक आहे. म्हणून काय? 4x बरोबर 5 बरोबर आहे. घातांक समान आहेत, पाया समान असेल, घातांक समान. x बरोबर काय? x बरोबर 5/4. सायली केव्हाने समजले? सायली सोराली केव्हाने समजले? हो सर, समजले. लिहून घ्या व्यवस्थित. हे सगळ्यात अवघड मध्ये जातं घातांक. आणि हे जर समजलं तर तुम्हाला घातांकाची सगळी गिनता आली. सर एक्स शाळेत इज अशी कधी इक्वल टू शिकवत नाही. 5/4 शाळेत कसं अशा काय तुम्हाला आलं बदल देतात. सर? हा, चार्जिंग लो झालेली आहे लॅपटॉपची. कोणत्याही क्षणी आपली मीटिंग एंड म्हणजे बंद होऊ शकते. लॅपटॉपची सर, चार्जिंग बंद झाली आहे. हा विचारा, काय प्रश्न आहे का? एक्स इज इक्वल टू 5/4 कसं काय आलं? काय काय? एक्स इज इक्वल हा, टू इकडे बघा, 5/4. इकडे बघा. 4x बरोबर 5 हे आपलं समीकरण आलं होतं बरोबर आहे. हे 4 इकडे x कडून हो. गुणाकारात आहे. इकडे 5च्या साईडला गेलं तर काय होतं? भागाकारात होतं. मग x बरोबर काय आलं? 5/4 आलं. काय आलं श्रुती? हो सर. ठीक आहे. कालचा कुणाचा डाऊट होता रे? दशांश अपूर्णांकातला डाऊट कोणतं? मला वैयक्तिक पाठवलं तुम्हाला डाऊट. सर मी पाठवला होता. कोणता प्रश्न आहे तो? ह्याच्यातला प्रश्न आहे वाटतं माझ्या मध्ये.
कोणता प्रश्न आहे तो? सर नमुना प्रश्न मधला प्रश्न होता. कितवा प्रश्न आहे? हा चौथा प्रश्न. तुझ्याकडे कोणतं नवनीत आहे? जुनं नवनीत आहे का 2023 चं? हो सर. जुना. तो प्रश्न नवीन याच्यामध्ये नाही येतो. बरं, प्रश्न सांगू शकेल का मला? प्रश्न वाचून दाखवते का मला तू? प्रश्न वाचून दाखव. हो सर. एका पुस्तकाचा 205 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर थोडं स्लो 110 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत? थोडं एक एक वाक्य वाच, म्हणजे मी वाक्य लिहितो इथं. हा वाच परत एकदा. एका पुस्तकाचे 205 भाग. 205 भाग. हा पुढे अनम्यूट व कर. 10 पाने वाचून झाल्यावर एका पुस्तकाचे 205 भाग. समजा ते पुस्तकाचे पानं एक्स आहेत. हा थांब पुढं. समजा त्या पुस्तकाची पानं काय आहेत? एक्स समजलं. तर त्या पुस्तकाच्या पानाचे 205 भाग म्हणजे एक्सचा 205 भाग आणि 10 पानं वाचून झाल्यावर हा पुढं 110 पाने वाचायची राहिली. हा म्हणजे 10 पानं वाचून झाल्यावर 10 पानं वाचली. किती पाने वाचायची राहिली? 110 पाने अजून वाचायची राहिली. 110 पाने अजून वाचायची राहिली. बर, म्हणजे काय करावं लागेल? हा तर त्या पुस्तकात किती पाने आहेत? बर, बरोबर आहे. बघा 205 भाग एक्स अधिक 10 आणि ह्याच्यामध्ये परत 110 पानं वाचायची राहिली म्हणून 110 पानं मिळवली. आणि हे सगळी 205 भाग त्या पुस्तकाचा 10 पानं वाचलेली आणि 110 पानं वाचायची राहिलेली, हे सगळे पानं मिळून एक्स पानं आहेत. किती पानं आहेत? एक्स पानं आहेत. मांडणी समजली का? परत सांगतोय. एका पुस्तकाचे 205 भाग वाचून झाला. परत मांडणी करतोय. एका पुस्तकाचा 205 भाग वाचून झाला. मग ते पुस्तकाचे एकूण पानं मी एक्स समजले. एकूण पानं मी किती समजले? एक्स समजले. तर त्या पुस्तकाचा 205 भाग वाचून झाले म्हणजे 205 एक्स वाचून झालं अधिक 10 पानं तिने वाचलीत आणि 110 पानं वाचायची राहिली. तर त्यांची एकूण पानं म्हणजे एकूण एक्स बरोबर किती? मांडणी समजली सगळ्यांना? हो सर. हे सोडवायचंय फक्त. आता काय सोपं आहे. 2x छेद 5 110 अधिक 10 किती झालं? 120 बरोबर एक्स. 120च्या छेदात काहीच नाही म्हणजे 1 आहे. तिरकस गुणाकार करा. 5 1 5 2x अधिक 5 गुणिले 120 बरोबर एक्स. ही स्टेप समजली आहे? हो सर. हो सर. इकडे घे तुम्ही लेफ्ट हँड साईडला. 2x 5 गुणिले 120 600 बरोबर एक्स गुणिले 5. हे जे 5 आहे ना 5 खालचं हे राईट हँड साईडला गेलं. एक्सला काय होतो? गुणाकार. ओके, समजले हे? तिथं तुम्ही 2x अधिक 5 गुणिले 120 का घेतलं? कारण तिथं 5 नाहीये ना वरती. इकडे बघ सांगतो. इकडे बघ इथे 5 आहे. इकडे 1 आहे. इथे ही स्टेप बघ. ही बॉक्स केली स्टेप बघ. हा मी काय केलं? छेदाचा गुणाकार केला. 5 1 5 इथे छेदात 5 लिहिलं. अंशामध्ये 1 गुणिले 2x इथे 2x लिहिलं. 2x ला मी गोल केले बघ. दिसते का नाही? हा 5 गुणिले 120 म्हणून मी इथं 5 गुणिले 120 लिहिलं. हे इथं कळाले का तुला? हो हो. हा मग ते सोडवलं पुढं. 2x ला 2x 5 गुणिले 120 600 आणि छेदातली 5 इकडे एक्स कडे गेली राईट हँड साईडला म्हणून एक्स गुणिले 5 झाले. ठीक आहे. आता बघा 2x अधिक 600 बरोबर 5x. आता एक्स एक्स एका बाजूला घ्या. 600 बरोबर 5x वजा 2x. 600 बरोबर 5x वजा 2x बरोबर आहे. 600 बरोबर 3x. 600 ला काय करायचं? 3 भागायचं म्हणजे x ची किंमत मिळेल. हे 3 एक्सच्या बाजूला होतं, इकडे 600च्या बाजूला गेलं म्हणून त्यामुळे ते भागिले झालं. ठीक आहे. 600 भागिले 3 काय ते सांगा? 200. तर त्या पुस्तकाची पानं किती आहेत? 200 पानं आहेत. पण उत्तर सर करेक्ट आहे तिथे का? 60 आलं जर 5 इकडे घेतल्यावर. काय काय? 2x अधिक 600 असं काय आलं जर आपण इज इक्वल टू एक्स गुणिले 5 घेतल्यावर? म्हणजे नाही कळालं मला. 2x प्लस 600 घेतलंय ना, मग इज इक्वल टू एक्स गुणिले 5. मग इकडे 5 आल्यावर 600 कसं काय आलं असं? 5 इकडे कसं आलं? नाही मी काय केलं माहिती का? एक्स एक्स एका बाजूला घेतलं. 5x आहे नाही 5x बाजूला काय घेतलं? 2x ला घेतलं मी. ते आपलं सोडवायला सोपं जातं ना. हो. कळालं का?
5 एक्सच्या बदल हो 2 एक्स घेतले का तर सोडवायला सोपं जातं म्हणून घेतलं. कळलं? हो हा उत्तर बरोबर आहे का ईश्वरी? हो सर. समजलं की सोडवायचा हा प्रश्न? सर हो म्हणजे सर. आपल्याला त्याची एकूण पानं काढायची होती का? हो, एकूण पानं काढायची होती. आता तुम्ही टॅली करून बघा की, टॅली करून बघा ती बसते का बरोबर. सर टॅली मला करून एक बघा. डाऊट आहे. हा विचारा. तुम्ही म्हणला एकचा दुसरा घात बरोबर एकच येतं. मग आपण एकचा जर 5वा घात घेतला तरी आपलं उत्तर एकच येईल. एकच येणार. एकचा कितवा पण घात घ्या उत्तर एकच येणार आहे. एकचा हो 100वा सर, घात जर घेतला तर उत्तर एकच येतं. टॅली करून बघितल्यानंतर बरोबर येतंय. हा हा ओके. सर हा विचार रुचा. मला व्यवहारी अपूर्णांकातला नमुना प्रश्नामधला पहिला प्रश्न जरा डाऊट होता, तो सुटला नाही मला. बर बर आता तो काय करूया, तो आपण उद्याचा तास ज्यावेळेस संपेल ना त्यावेळेस आधी विचार करा. आता बॅटरी लो झालेली आहे बरं का लॅपटॉपची. हीच ना रवीन आणि मराठीच्या पुस्तकाचा 304 भाग, हेच प्रश्न आहे ना? हो हा सर. आणि तो उद्याचा तास संपत असताना शेवटी घेऊया तो प्रश्न. ठीक आहे. हा सर चालेल. हा असं डाऊट असतील तर डाऊट ग्रुपवरच विचारत चला, म्हणजे बाकीच्या मुलांना पण तुमचे डाऊट्स काय कळतील. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे समान डाऊट असतात. हा आता काल तुम्ही परिमेय व अपरिमेय संख्याचं काय केलं, तुम्ही टेस्ट सोडवली का नाही? त्यामध्ये बऱ्याच जणांना 20 मार्क पडले, काही जणांना 18 मार्क पडले, काही जणांना 16 मार्क पडले. मग ते चुकलेले प्रश्न त्यांनी सांगायला पाहिजे होतं, सर माझा हा प्रश्न चुकलाय म्हणून सांगायला पाहिजे सर होतं का आम्ही नाही? टॅली करून त्याची उत्तरं नीट काढली. काढली का? बर. त्यामुळे हे पहा. ठीक आहे. आज ऑनलाईन टेस्ट देऊ का सोडवायला? हा हो चालेल. सर. मराठीची देऊ का? हो मराठीची सर. हो सर. हो सर. हो सर. आज मराठीची देतो. हा हो सर. कोणत्या घटकावर? कोणत्या सांगतो घटकावर? सांगतो आधी बघतो कोणती आहे ते बघून सांगतो तुम्हाला, ग्रुपवर सांगतो. ठीक आहे. तर हा दररोज असतील का? काय दररोज असतील का टेस्ट? हो दररोज देऊ शकतो. आहे माझ्याकडे भरपूर टेस्ट आहे माझ्याकडे. हो सर. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, तुमच्या वर्गमित्रांना पण आपल्या या क्लासबद्दल माहिती सांगा. ठीक आहे. तुम्हाला सगळंच माहिती आहे क्लास कसा होतो, क्लासमध्ये कसं शिकवलं जातं, किती शिकवलं जातं, नवनीतमध्ये शिकवलं जातं का, प्रत्येक प्रश्न घेतला जातो का, डाऊट सोडून दिले जातात का, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. फी पण किती तुम्हाला माहिती आहे. आणि आपली फी पण काही जास्त नाहीये. 100 रुपये महिना म्हणजे आपली काही जास्त फी नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या हो. मित्रांना सांगा आपल्याला कमीत कमी किती करायची ते ऍडमिशन, 100 करायचे. ओके. थांबूया आपण. ठीक आहे. ऑनलाईन टेस्ट येईल बघा एक 10 मिनिटांमध्ये. ओके. आजचा होमवर्क सांगतो की ग्रुपवर देतो मी. आजचा अभ्यास आज सोडवलेले प्रश्न परत सोडवायचे न बघता. हा दररोजचा अभ्यास तोच न बघता सोडवायचे. आता आपण आज जे प्रश्न घेतलेत ते फक्त प्रश्न लिहून घ्यायचा आणि तेच प्रश्न न बघता सोडवायचा. न बघता येते का बघायचं. आणि घातांकाचे नियम काय करा, घातांकाच्या नियमाचा एक चार्ट करा आणि त्या चार्ट बनवा मोठ्या पेपरवर, ड्रॉइंग पेपरवर. त्याचा मला फोटो पाठवा आणि तुमच्या अभ्यासाच्या खोली चिटकवा. घातांकाच्या नियमाचा चार्ट करा, त्याचा मला फोटो पाठवा आणि तुमच्या अभ्यासाच्या खोलीत चिटकवा. ओके.